अरे जी बाई सगळं माहित असताना एखाद्या व्यक्तीशी लग्न करते ना, त्यावेळेला त्या माणसाशी नसतं लग्न करायचं, तिला त्याच्या पैशाशी लग्न करायचं असतं. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग त्या पत्न्यांनी बघितलं, धुंदुकारीच्या आईनं म्हणजे धुंदुलीनं त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. धुंदुलीला सुद्धा मारून टाकलं धुंदुकारीने, आईला मारलत महाराज. आणि मारल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्या पत्न्यांनी धुंदुकारीचे हाल हाल करायला सुरुवात केली, कारण आता त्याला कोणी राहिलं नव्हतं. त्या पाचही पत्न्यांनी काय केलं, धुंदुकारीला मारून टाकलं. ज्या घरात धुंदुकारी राहत होता ना, त्याच घरामध्ये खड्डा खोदला आणि त्याला तिथं पुरून टाकलं. सगळी संपत्ती घेऊन गेलेत, पण धुंदुकारीला मारून टाकल्याच्या नंतर ना त्याचं पिंडदान झालं होतं, ना त्याचा 13व्याचा विधी झाला होता, ना त्याचं मासिक श्राद्ध झालं होतं, ना त्याचं वर्ष श्राद्ध झालं होतं. म्हणून तो धुंदुकारी जो होता त्याचं कुठलंही पितराचं दान झालेलं नव्हतं, पिंडदान झालेलं नव्हतं. म्हणून तो धुंदुकारी पिशाच्च झालेला होता. पण गोकर्णाने सगळी साधना करून तिकडनं आला, पण घरामध्ये वडीलही नव्हते, आई राहिली नाही, भाऊ कुठं गेलाय माहित नाही. आणि असा गोकर्ण त्या घरामध्ये गेला, आतमध्ये प्रवेश केला, पडला होता. झोपल्या बरोबर जो पिशाच्य योनीला धुंदुकारी गेला होता, तो धुंदुकारी बोलू लागला पिशाच्य योनीमधून, दादा मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी, तुला माहित आहे? हो रे धुंदुकारी, मीही शोधत होतो, तू कुठं गेलायस? असं असं घडलं, माझ्या पत्नींनी मला मारून टाकलं, नवे नवे तर मला इथं खड्डा खोदून पुरून टाकलं, मी आता पिशाच्य योनीमध्ये आहेत, या योनीतनं मला मुक्त करण्याकरता काहीतरी कर. असं सांगितल्याबरोबर गोकर्णाने सांगितलं, जातो आणि पिंडदान करून येतो. धुंदुकारीनं सांगितलं, दादा कितीही पिंडदान केले तरी मला मोक्ष मिळेल असं वाटत नाही. का बरं रे बाबा? धुंदुकारीनं सांगितलं, माझं पाप इतकं झालंय की त्या पापाला क्षय नाही, त्या पापाला माफी नाहीये. असं काहीतरी कर दादा की या पापातनं मी मुक्त होईल. गोकर्णाने सांगितलं, गयेला जाऊन येतो, काशीला जाऊन येतो. दादा कितीही गया केली, कितीही काशीला गेलास तरी मी पेशाच्या योनीतनं मुक्त होणार नाही. काहीतरी असं कर की जेणेकरून मी या पेशाच्या योनीमधनं मुक्त होईल. त्यावेळेला गोकर्णाने विचार केला, आता काय करायचं आहे. आराधना करायला सुरुवात केली. कुणाची आराधना करावी, कोण मला मार्ग दाखवेल? गोकर्णाने विचार केला आणि सूर्यदेवाची आराधना करायला सुरुवात केली. त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी सूर्यदेवाला सांगितलं, माझा भाऊ पिशाच्य योनीमध्ये आहेत, काय करावं मला कळत नाहीये, तुम्ही मला मार्ग दाखवा.